नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींना शासनामार्फत आता आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। भरपूर महिला जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या। म्हणजेच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी वर्ग होईल, आम्हाला 7वा हप्ता कधी भेटेल या संदर्भात महिला वारंवार वेगवेगळ्या विभागांतर्गत चर्चा करत होत्या किंवा त्यांच्याकडे चौकशी करत होत्या। आता मित्रांनो, या संबंधित सविस्तर अपडेट शासनामार्फत देण्यात आलेली आहे। जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आपल्या महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे याबद्दलची अपडेट स्वतः माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, शासकीय योजना तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी सविस्तर चर्चेला सुरुवात करतोय। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी वर्ग होणार आहे या संबंधित वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होत होती। त्याच्यामुळे शासनामार्फत आता याच्यावरती स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। लाडक्या बहीण योजनेचा 7वा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती 26 जानेवारीच्या अगोदर शासनाकडून वितरित केला जाणार आहे। याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आता महिलांची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। फक्त याच्यामध्ये शासनाकडून कोणत्या तारखेला हा हप्ता वितरित होईल याबद्दलची डिक्लेअर तारीख देण्यात आलेली नाहीये। फक्त या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे की 26 जानेवारीच्या अगोदर पर्यंत लाडक्या बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आता मित्रांनो, हा वर्ग केलेला हप्ता महिलांच्या खात्यावरती भरण्याच्या अगोदर महिलांना काही ठराविक गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या करून घ्यायच्या आहेत। म्हणजेच आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घेणे, आपली KYC करून घेणे, त्याचबरोबर आपल्या आधार कार्डवरचं आणि बँकेमधील स्पेलिंग व्यवस्थितरित्या चेक करून घेणे। तर अशा काही किरकोळ गोष्टी आहेत ह्या मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत। जर अशा चुका आढळल्या तर शासनामार्फत आपल्याला या योजनेमधून वगळलं जाईल, आपल्याला या योजनेचा हप्ता खात्यावरती भेटणार नाहीये। त्याच्यामुळे या चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि जर चुका झाल्या असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। आता मित्रांनो, हा 26 जानेवारी अगोदर शासनामार्फत जे डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे, आदिती तटकरे यांच्या मार्फत स्पष्टीकरण जे देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहे की या योजनेबद्दल आणखी त्यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता हा सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूया। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, DBT आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सविस्तर व्हिडिओ पाहिला, तुम्हाला सविस्तर अपडेट कळाली असेल। तर येणाऱ्या 26 जानेवारीच्या अगोदर हा महिलांच्या खात्यावरती येणारा 7वा हप्ता वितरित केला जाणार आहे याचं स्पष्टीकरण तर आपण ऐकलंच। परंतु आता मित्रांनो, शासन या निर्णयावरती किती ठाम राहणार आहे, 26 जानेवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यावरती हप्ता वितरित होईलच का याबद्दलची अपडेट आपल्याला पुढे जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। अशाच शासनाच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, अशाच काही योजना येत असतात, तर याची सगळ्यात अगोदर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आजच्यासाठी मी येथेच थांबतो। पुढच्या अपडेटमध्ये तुम्हाला शासनामार्फत जर या लाडकी बहीण योजनेची तारीख डिक्लेअर करण्यात आली, या 7व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर करण्यात आली तर त्याबद्दलची माहिती सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।